नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये आसुतकर मोरे नंबर 1 मध्ये। आज आपण चाललो आहे लोणावळ्याला आणि लोणावळ्याला जात असताना आमची सगळी तयारी झालेली आहे। माझी मिसेस माझ्यासोबत आहे आणि पुन्हा एकदा आम्ही बाईकने राईड करणार आहोत। बॅग वगैरे सगळी घेऊन झालेली आहे। सो आता आम्ही डोंबिवलीवरून निघत आहोत। विदिन 2 तास दाखवत आहे, 2-2.5 तास दाखवत आहे। 2.5 तासामध्ये आम्ही पोहोचू। बघूया किती वेळ लागतो ते। महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मुंबईपासून 96 किलोमीटर आणि पुण्यापासून 64 किलोमीटर वसलेलं लोणावळा शहर हे तिकडच्या वातावरणामुळे जगप्रसिद्ध आहे। वातावरणामध्ये त्याच्या खूप फरक आहे। तिकडचे वातावरण एकदम थंड असते आणि त्याच थंड वातावरणाचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही हिवाळ्यात देखील जाऊ शकता। आम्ही हिवाळ्यात निघालो आहे, पण सर्वात महत्त्वाचा ऋतू तिकडचा जो आहे तो म्हणजे पावसाळा। म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये तुम्ही लोणावळ्याला भेट देत असाल तर ते अतिशय उत्तम राहील। कारण याच 4 महिन्यांमध्ये तिकडे जे धबधबे आहेत ते एकदम भरून वाहतात आणि जे तिकडचे निसर्गरम्य वातावरण असते त्याचा आस्वाद घेता येतो आणि खूप छान आहे तिकडे लोणावळ्यामध्ये। कारण सगळे मुंबई आणि पुणेवाल्यांना जवळ असल्यामुळे ते लोक पावसाळ्यामध्ये आपली सुट्टी एन्जॉय करण्यासाठी विकेंडसाठी हे लोणावळ्याला जात असतात। आणि आम्ही सकाळी निघालो तेव्हा कसं सगळं वातावरण एकदम थंड होतं, सगळीकडे धुकं पसरलं होतं। 7 वाजता निघालो, 7-7:15च्या दरम्यान आम्ही निघालो होतो आणि 7-7:15च्या दरम्यान निघाल्यावरती आम्ही मुंबई पुणा हायवे जुना जो आहे त्याने आम्ही निघालो आणि विदिन 2 ते 2.5 तासामध्ये आम्ही खोपोलीला पोहोचलो होतो। मग खोपोली करून पुढे आम्ही निघालो। खोपोलीपासून ते हार्डली 45 मिनिट्समध्ये आपण लोणावळ्यात पोहोचतो। तर मित्रांनो, आता मी पोहोचलो खोपोलीला। माझ्या मागे तुम्ही पाहत आहे हे आमचं चलचित्र वगैरे काढलेलं आहे, ते खूप छान दिसतं आहे। आणि मी आता पोहोचलो आहे खोपोलीला। खोपोलीचा हा जो मेन गेट आहे तो आपल्याला माझ्या मागे दिसत आहे। 2 मिनटं थांबलो कारण भरपूर वेळ झाला आणि बराच वेळ चालवल्यामुळे गाडी कंटाळा आला, जरा पाय वगैरे दुखायला लागले। म्हणून आता जरा म्हटलं, विचार केला की जाऊया पुढे 5 मिनटं थांबून। सो आता आम्ही 5 मिनटं थांबून पुढे जात आहोत। खोपोली क्रॉस केल्यानंतरला जो लागतो तो आहे तो खंडाळा घाट। या घाटाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदम शार्प टर्न आहेत, तर लक्षपूर्वक गाडी चालवायची आणि सतत हॉर्न देत राहायचा। आम्ही स्कूटीवरती होतो त्यामुळे थोडा स्लोच जात होतो। बाकी बायकर्स, रायडर वगैरे सगळेजण बाजूने फास्ट एकदम जात होते, कारण पुढे जाऊन थोडासा रस्ता अरुंद होतो आणि टर्निंग पण एकदम शार्प आहेत, त्याच्यामुळे जरा लक्षपूर्वक गाडी चालवावी लागते। त्यामुळे फक्त तीच काळजी घ्या, बाकी एकदम रस्ते चांगलेच आहेत। मित्रांनो, इकडून वरतून आलो, या रोडने आल्यावरती खूप हवा पण आहे इकडे आणि सुंदर असं दृश्य तिथे दिसतं। सगळेजण इकडे आमचा सेल्फी वगैरे काढण्यासाठी आणि फोटोज वगैरे काढण्यासाठी। आणि हा सुंदर असा ह्या घाटाचा नजारा दिसतो इकडून। खंडाळ्याचा घाट आहे हा एक्सप्रेस हायवे दिसतो इकडून खालून आणि ते खाली असलेलं शहर। आणि आपण आता इकडून तिकडे पुढे जात आहोत लोणावळ्याला। तेही अशी छोट्या मोठे स्टॉल्स वगैरे आहेत इकडे। गाडी आम्ही साईडला लावली, आता इकडून आम्ही निघत आहोत। सुंदर असा हा एक्सप्रेस हायवे दिसतोय आपल्याला मुंबईला येणारा। त्या साईडला तिकडे ट्रेनची पटरी आहे, ट्रेन वगैरे येते। आणि आता हा नवीन एक ब्रिज बनणार आहे, तो आपल्याला इथून दिसतो। नवीन ब्रिज आता तयार होणार आहे, जो लगेच कनेक्ट करेल आपल्या ह्याला पुण्याला। सो पुण्याला लवकर जाता येईल। आणि मस्त असं स्टॉल आहे, इथे पेरू आहे,
आंबा आहे, काकडी आहे, मका वगैरे सगळं इथे आहे. तर इथे थांबून थोडा वेळ आपण एन्जॉय करू शकतो, थोडा निसर्गाचा आस्वाद घेऊ शकतो. आणि आपण आता पुढे जात आहोत. वरती खंडाळ्याला आल्यावरती इकडे एक व्हॅली दिसते, तिला टायगर व्हॅली म्हणून बोलतात. आता हा जो व्ह्यू आहे तो टायगर व्हॅलीचा आहे. अतिशय खोल अशी दरी आहे ती, आणि इथे पर्यटक खूप येतात. आजूबाजूला इथे पण स्टॉल्स आहेत, बायकर्स मोस्टली येतात. आणि आम्ही इथे जरा 2 मिनिटं थांबलो आहे. थांबत थांबत आम्ही चाललो आहे सगळीकडे. बघूया, इकडे हवा पण खूप आहे, भारी वाटतं इकडचा एरिया. चिक्की इकडचे फेमस. मित्रांनो, आता आपण खंडाळ्याला आहोत आणि खंडाळा ते लोणावळा जाण्यासाठीचा रस्त्यामध्ये हे जे लागतं ना तलाव, ते एक मस्त दिसतं. पाठीमागं पाहताय तुम्ही, खंडाळ्याला आल्यावरती एक तलाव लागतं. ते तलाव पाहतो आपण. इकडे बसायला जागा वगैरे आहे, इकडे बसू शकतो आपण. आणि देवीचं मंदिर आहे इथे एक पाठीमागे. आणि या दिशेला सगळीकडे बसायला गेलेलं आहे. शिवाय तिकडे बोटिंग वगैरे होते. ते सुंदर असं तलाव छान दिसतं इकडे. चला तर मित्रांनो, आता पोहोचत आहोत लोणावळ्याला. 10 मिनटं दाखवत आहे. खंडाळा आपण क्रॉस केलेला आहे, आता लोणावळ्याला पोहोचतोय. तर तुम्हाला ही जर्नी कशी वाटली ही तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.